मग जर विकास विकास करण्यासाठी जर तुम्हाला धार्मिक स्थळ तोडावे लागत असतील तर तो विकास इथल्या जनतेला आम्हाला मान्य नाही। राजकीय लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्या वाचवण्यासाठी जर तुम्ही डीपी प्लॅन बदलू शकताय, इथले जे हजारो नागरिक आहेत त्यांचे जे श्रद्धास्थान आहेत, जे आस्थास्थान आहेत त्या वाचवण्यासाठी तुम्ही डीपी प्लॅन का बदलू शकत नाही? आपल्या माध्यमातून एवढंच त्या आयुक्तांना किंवा राजकीय लोकांना सांगतो की रुपीनगर मधला जो सामाजिक ऐक्य आहे तो असाच अबाधित राहील, हिंदू मुस्लिम ऐक्य असाच अबाधित राहील, त्यांनी किती प्रयत्न केला तरी। आणि एक वाक्यात त्यांना सांगू इच्छितो की रुपीनगर तळवडेमध्ये भजन भी होगा और आजान भी गूंजेगी। बचाव समितीला मिनारा मुस्लिम जमातच्या तर्फे जो पाठिंबा देण्यात आला आहे ही एक मिसाल आहे आपल्या शहरासाठी, आपल्या ह्याच्यासाठी, समाजासाठी। तर ह्या पाठिंब्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे। असंच आपण सर्वजण मिळून एकत्र राहू आणि इथून पुढे जे काही संकट आहे रुपीनगरवरती ते सर्वजण आपण एकत्र मिळून ना ह्या संकटाला आपण सामोरं जायचं। तर ह्या पाठिंब्याबद्दल माझे स्वतःच्या कोटी कोटी तुम्हाला आभार आहे। असतील रोडवरची असतील ते दोन्ही वाचले पाहिजे। आणि रुपीनगर मध्ये 40 ते 50 हजारच्या पुढे लोकसंख्या नाहीये काय, त्याच्यामुळं इथं डीपी प्लॅनची काही आवश्यकता नाहीये। ह्या रुपीनगर मध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आउटसाईडला भरपूर जागा आहे, तुम्ही आउटसाईडने पूर्ण रोड घेऊ शकता। इथं रुपीनगर मध्ये काही घालायची गरज नाहीये। आणि जरी हे नवीन जुनं काय झालं असेल तर हे दोन्ही पण रद्द करण्यात यावा ही आमची पूर्ण मागणी आहे। काय शासनाला मागणं काय असणार आहे? शासनाला मागणं मेसेज एकच असणार आहे का रुपीनगर मध्ये डीपी प्लॅन नकोय। तुमच्या थ्रू हेच सांगू शकतो की बाबा रुपीनगर मध्ये कुठेही जर असं होत असेल तर देवस्थान आणि घर ही सांभाळून व्हायला पाहिजे। दुसरी गोष्ट इथं या रोडची जरूरतच नाही, पहिली जसं होतं तसंच या मुताबिक रोड इथं पाहिजे। जसं म्हणजे काय जुना डीपी हवाय का नवीन का दोन्ही बी नाही, दोन्ही बी कॅन्सल पाहिजे इथं। तसा मिळून रोड एवढा काय हायवे नाही इथं की बाबा इथून तसं जायलाच पाहिजे आणि एवढी पब्लिक बी नाही, एवढ्यामध्ये एवढं हे बी व्हायला नाही पाहिजे, एवढा मोठा रोड बी नाही व्हायला पाहिजे इथं। आपण आता यावर किती हरकती नोंदवल्या? सरासरी नाही बोलत बी 400 पर्यंत असतील। 400 नाही। आता जे गरजाई माता मंदिर जे जात आहे त्या संदर्भात आपण काय मेसेज देणार आहे? मंदिर असो, मस्जिद असो या कोणाचं घर असो ते कोणी कोणतेही नाही जायला पाहिजे। साहेब इथं हे रेड झोन असताना रेड झोन हटत नाही, म्हणजे डीपी प्लॅन कशी काय होते रुपीनगर मध्ये? एक माणूस इथं गरिबाने पैसे हे करून घर बांधलेले ते तोडल्यावर ते लोक जाणार कुठं? एवढंच आमचं म्हणणं आहे की इथं डीपी प्लॅन व्हायला नाही पाहिजे। या संदर्भात आता आपण काय सांगणार आहे? मुळात जर डीपी प्लॅन आपण बघितला तर डीपी प्लॅनचा उद्देश हा असतो की तिथल्या प्रभागाचा म्हणा किंवा तिथल्या स्थानाचा विकास झाला पाहिजे। पण विकास होत असताना जर सर्वसामान्यांच्या धार्मिक आस्थेवरती जर बुलडोजर चालवला जाणार असेल तर तो विकास हा कुठल्याही व्यक्तीला अमान्यच असतो। तर राहिला डीपी प्लॅनचा विशेष मुद्दा म्हटल्यावर जर इथलं ग्रामदैवत जे असेल, जे गारजाई माता मंदिर जे 40-50 वर्षापासून जुनं आहे त्या लगतच मस्जिद आहेत। मग त्या पुढे चालून जर आपण बघितलं मग इथले ख्रिश्चनचे चर्च पण आहेत। मग जर विकास करण्यासाठी जर तुम्हाला धार्मिक स्थळ तोडावे लागत असतील तर तो विकास इथल्या जनतेला आम्हाला मान्य नाही। कारण विकास हा आमच्या सोयीसाठी आहे ना, आमच्या सोयीसाठी व्हायला पाहिजे। तर विकासाचं असं हे दाखवायचं की आम्ही विकास करतोय आणि इथल्या सर्वसामान्यांच्या आस्थेसोबत खेळायचं काम आजपर्यंत राजकीय पक्षांनी केलं आणि आज प्रशासन पण तेच करतं की राजकीय लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्या वाचवण्यासाठी जर तुम्ही डीपी प्लॅन बदलू शकताय, इथले जे हजारो नागरिक आहेत त्यांचे जे श्रद्धास्थान आहेत, जे आस्थास्थान आहेत त्या वाचवण्यासाठी तुम्ही डीपी प्लॅन का बदलू शकत नाही? म्हणजे राजकीय आश्रयाखाली प्रशासन डीपी प्लॅन बदलू शकतो पण सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धेपायी तो आराखडा किंवा डीपी प्लॅन बदलू शकत नाही। मग याकरिता आम्ही आंदोलन करू, उपोषण करू की जर प्रेशर राजकीय दबावाखाली जर बदलत असेल, जसे की तुमच्या माहितीनुसार म्हणताय, तर आम्ही आमचा दबाव आणून जनतेचा, सर्वसामान्य जनतेचा दबाव आणून डीपी प्लॅन बदलायला प्रशासनाला भाग पाडू। आपण काय मेसेज देणार आहे? आयुक्तांनी जर जुना डीपी प्लॅन असताना नवीन डीपी प्लॅन
राजकीय हेतूपोटी किंवा एखाद्या पक्षाच्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली येऊन धार्मिक वाद निर्माण होतील म्हणून जर धार्मिक स्थळावरून जर बुलडोजर चालवणार असतील तर त्याकरिता आम्ही आयुक्तांना एवढं सांगू इच्छितो की आम्ही आमरण उपोषण करायला देखील तयार आहोत आणि आम्ही ते करून दाखवू. नवीन आणि जुना डीपी संदर्भात माझं असं म्हणणं आहे, नवीन आणि डीपी जो काही डीपी तुम्ही बनवलाय प्रशासनाने, त्याच्यामध्ये विकास करत असताना दोन्ही डीपीमध्ये धार्मिक स्थळ जे की श्रद्धास्थान आहेत, थोडं काही नुकसान होणार आहे सगळ्यांना माहितीच आहे, त्यात दुमत नाही. पण स्पेसिफिक ती धार्मिक स्थळ जर उद्ध्वस्त करायची असतील तर ते त्यांनी बदलून नवीन एक डीपी. आपण जर पाहिलं इथलं जे घारजाई माता मंदिर आहे त्याचं कळस बांधण्याचं काम एका मुस्लिम व्यक्तीने केलं होतं. आणि आज आपण जिथं उभा आहोत ज्या मस्जिदीच्या समोर, त्या मस्जिदीलाही इथल्या असंख्य हिंदू बांधवांनी समर्थन करून उभं केलंय. आज इथल्या परिसरात बघितलं तर एक 2-3 मुस्लिम घर आहेत, पण अख्खी ही वसाहत हिंदू बहुल आहे, तरी देखील इथं कसल्याही प्रकारचे वाद नाहीत. तर मी फक्त आपल्या माध्यमातून एवढंच त्या आयुक्तांना किंवा राजकीय लोकांना सांगतो की रुपीनगर मधला जो सामाजिक ऐक्य आहे तो असाच अबाधित राहील, हिंदू मुस्लिम ऐक्य असाच अबाधित राहील, त्यांनी किती प्रयत्न केलं तरी. आणि एक वाक्यात त्यांना सांगू इच्छितो की रुपीनगर तळवडेमध्ये भजन भी होगा और आजान भी गूंजेगी. ये आयुक्त को सुनाई देना चाहिए, ये आयुक्त तक मेरी गुहार पहुंचेगी कि हिंदू और मुसलमानों की भजन और आजाने दोनों भी इस धरती पे गूंजेगी.